हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामध्येच एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा विचार बोलून दाखवला आणि मलाही सोबत चला म्हणून आग्रह केला. संजय राऊतांचा माझा कट्ट्यावरती गौप्य स्फोट. निवडणुका कशा चोराव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा. राहुल गांधींचा हल्लाबोल. निवडणुका चोरण्याचे 5 टप्पे राहुल गांधींनी केले नमूद. तर राहुल गांधी भ्रमिष्ट झालेत, भाजपचा पलटवार. ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही. पक्षप्रमुखांच्या मनामध्ये जे असेल तेच माझ्या मनात. मनसे उपाध्यक्षांच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामध्ये पुढलं पाऊल. दैनिक सामनाच्या मुखपृष्ठावरती छापला दोघांचाही एकत्र फोटो. उद्धव ठाकरे थेट बातमी देणार असल्यामुळे घोषणेची उत्कंठा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल. मनसेशी युती करणार का या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. आता संदेश नाही, थेट बातमी देणार असल्याचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या सभा उत्तम होतात पण त्यांचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही. शरद पवार यांनी व्यक्त केलं मत. महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवाव्यात अशी ही इच्छा व्यक्त. सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर. महिला बालविकास खात्याची अनाथ मुलांसाठीची योजना वाऱ्यावर. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा मात्र विसर. वन कायद्याचा दाखला देत गडचिरोलीमधल्या दुर्गम भागामधला रस्ता खोदणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्री संतापले. बापाचा माल आहे का, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसेनेचा घंटानाद आंदोलनाचा प्रयत्न. पोलिसांनी अडवल्यामुळे शिवसैनिकांचं लाल चौकी परिसरामध्ये आंदोलन. जोरदार घोषणाबाजी. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू. पुण्यामध्ये काल सर्वाधिक 42. मुंबईमध्ये 37 रुग्णांची नोंद. ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण. दहशतवाद्यांचे 9 अड्डे झाले होते नेस्तनाबूत. मोदी म्हणाले ऑपरेशन सिंदूर आठवलं की पाकिस्तानला आपल्या कुकर्माची लाज वाटेल. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधला आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक झाली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या नंतर कोर्टाच्या आवारामध्येच ठोकल्या बेड्या. अटकेतल्या आरोपींची संख्या 20 वर. आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू स्टेडियमची पाहणी. रविवारी संमेलन स्थळाची घोषणा होणार. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा